ही आज रद्दी मी कंपनीत पाठवणार आहे. आणि हा जो पेपर आहे मित्रांनो, तारीख बघा आहे पेपरची काय तारीख आहे 11 मार्च 2026. आज तारीखच 11 आहे आणि 11 तारखेलाच संध्याकाळी 4 वाजता हा पेपर आमच्याकडे रद्दी. चला मित्रांनो बघूया आजच्या व्लॉगला आपण काय काय पाहणार आहोत ते. मित्रांनो आज आपण रील बनवतो एक, त्याच्यामध्ये आपण याला काय म्हणतात मिंट म्हणजे आपलं पुदिना आणि त्याच्याबरोबर लिंबू आणि हाजमोला असं एकत्र मिश्रण करून आपण एक ड्रिंक बनवतोय बघा. तर ड्रिंक ऑलमोस्ट रेडी झालं आहे. तर आता ही पोरं हे संपूर्ण उचलणारं सामान प्लस टेस्ट पण करून तुम्हाला सांगतील की टेस्ट कसं वाटतंय ते. तर चला तुम लोग करो उसको आधा बाद में बताओ कि कैसे लग रहा है करके. ते बघा हे दोघं जण पित आहेत, दोघांना कसं वाटतं ते पी के बताओ तुम लोग कैसे लग रहा है करके. बहुत बढ़िया है, अच्छा है, धूप में पीने के लिए अच्छा है. मित्रांनो गरमी जेव्हा असेल तेव्हा गरमीमध्ये असं पुदिन्याचं हाजमोला आणि लिंबू टाकून आपण जर लिक्विड बनवलं ना तर तुम्हाला फार मजा येईल प्यायला. टाकलेला आहे सोडा आतमध्ये ड्युक्सचा, त्याला खूप चांगली पावर असते. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की हा गरमीमध्ये आवडेल. आणि पुदिनासुद्धा बघा काय फ्रेश पुदिना भेटलेला. आता फ्रेश जर पुदिना असेल ना, हे बघा तुम्हाला दाखवतो मी पुदिनाची हे क्वालिटी बघा किती फ्रेश पुदिना आहे. असा जर फ्रेश पुदिना असेल ना तर हा अजून एक चांगला. अनिल पण आलेला आहे, हा बघा आणि अनिल पण आलेला आहे. तर अनिलला पण आपण देतोय पुदिना फ्लेवरचा ज्यूस. असं जर फ्रेश पुदिना मित्रांनो असेल ना तर अजून तुम्हाला टेस्ट वगैरे त्या गोष्टीसाठी चांगली पॉवरफुल येते. आणि मुळात गरमीसाठी हा फार चांगला आहे. जेव्हा गरमी असेल तेव्हा गरमीमध्ये पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे. अनिलला पण आवडलेलं आहे. चला मित्रांनो तुम्ही पण बनवा आणि घरी तुम्ही एन्जॉय करा, तुम्हाला पण नक्की हे आवडेल. आणि आजचा ब्लॉग नक्की बघा, आजचा ब्लॉग पण तुम्हाला आवडेल. बाय बाय. माझा फेस बघून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ब्लॉग बघा, ब्लॉग पण तुम्हाला आवडेल प्लस थोडा वेळ रील येईल 10-15 मिनिटामध्ये. तर रीलसुद्धा बघा, रीलसुद्धा तुम्हाला भरपूर आवडेल. चला मित्रांनो बाय बाय आणि ब्लॉग बघत राहा. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे बघा, बाईक्स वगैरे लागलेल्या आहेत. आतमध्ये सुद्धा फुल आहे दोन्ही सेक्शनमध्ये. आपलं केक शॉप पण चालू झालेलं आहे. चला तर बघूया, प्रेम भटकतो इकडे. बघूया आजच्या ब्लॉगला आपण काय काय बघणार आहोत ते. अनिल आता कुठेतरी गेलेला. अनिल कुठे आहे? अनिल कुठेतरी गेलं मला वाटतं. ठीक आहे चला बघत राहा, ब्लॉग बघत राहा मित्रांनो. पनीर मोमो चिल्ली. क्या ये पनीर मोमो चिल्ली? ओके कुछ नया है ये पनीर मोमोज आहेत, त्याला फ्राय करके क्या ये किया है, स्टीम किया है. पनीर मोमोज फ्राय करून त्याची चिली बनवलेली आहे. ठीक आहे चलो जाणं देऊ गरम गरम. मित्रांनो बघा तंदुरी पनीर नाही पिझ्झा स्पेशल, सॉरी पिझ्झा स्पेशल पिझ्झा लास्ट चाललेला आहे. छानपैकी गरम गरम रेडी झालेला आहे. चलो जाणं देऊ गरम गरम, थंडा मत करो उसको. चलो मित्रांनो प्रेम इथे निवांत बसलेला आहे गप्पा मारत. आणि तुम्हाला दाखवतो बघा, हे आपली रद्दी आहे. ही आपला रद्दी आज कंपनीमध्ये लागणार आहे, त्यासाठी रद्दी आणलेली आहे. बघा एक काळ होता मित्रांनो असा की पेपर्स वगैरे आपण डेली आपल्या घरी वगैरे यायचे आणि आपण पेपर वाचायचो. तर आता बघा एक विशेष गोष्ट आहे की आजची मी रद्दी आणलेली आहे. ही आज रद्दी मी कंपनीत पाठवणार आहे. आणि हा जो पेपर आहे मित्रांनो, तारीख बघा आहे पेपरची काय तारीख आहे 11 मार्च 2026. आज तारीखच 11 आहे आणि 11 तारखेलाच संध्याकाळी 4 वाजता हा पेपर आमच्याकडे रद्दी म्हणून आलेला आहे. म्हणजे ही परिस्थिती आहे सध्याच्या ह्या न्यूज़पेपर, समझ रहे हो ना. मतलब ये न्यूज़पेपर लोगों के घर पे जाता था पहले पढ़ने के लिए. आज ये गड्डी खुली भी नहीं है वहाँ पे और यहाँ पे आके पढ़ा है. मतलब ये अभी पेपर का ज़माना धीरे धीरे खत्म हो रहा है. आज का पेपर देखो बरं पुन्हा तुम्हाला दाखवतो मी. आजचा पेपर आज 11 तारीख आहे आणि आजचाच पेपर 11 तारखेचा तुमच्या इथे वेडनेसडे 11चा पेपर 26चा आजच माझ्याकडे आलेला आहे संध्याकाळी 4-5 वाजता. आणि इथे तो आपण वडापावसाठी किंवा पॅकिंगला वापरणार आहे. त्यामुळे हळूहळू हे गोष्टसुद्धा एक मीडियासुद्धा हा एक संपत चाललेला है. क्या प्रेम एक टाइम था ऐसा, कितना लोग घर में पेपर पढ़ते थे, सब कुछ मिलता है. मतलब हाँ पेपर बांटने वाला 3 बजे भोर से बांटता था लोगों के पास, आता था रद्दी में. नहीं ऐसा नहीं है, लेकिन 4-5 दिन के बाद ये कंडीशन आ गया कि आज का ही पेपर आज के ही दिन आप लोग को 4 बजे मिलता है. आज तो पढ़ना है, इसको आज पढ़ना है. एक ही पेपर बार दिन भर पढ़ते रहते थे लोग.
ये करना है वो कर, उसमें लॉन्ड्री बॉन्ड्री का सब कुछ सब भी सब रहता था, जो कुछ है हाँ। और हम लोग घर में बोलते थे कि ये आज का पेपर है भाई, फाड़ो मत उसको, रखो कल देखेंगे क्या करना है करके। और ये देखो ही आजची परिस्थिती आहे मित्रांनो, आज एवढे पेपर आपल्याकडे आज पडलेले आहेत बन के आया है आणि और हम लोग सुबह से इसको तो पूरी भाजी पूरी भाजी वड़ा पाव ये करके हम लोग ये कर रहे हैं। एक टाइम की बात आहे तसं। अनिल काय तुझं म्हणणं आहे, आजचे पेपर आजच्या दिवशी यायला लागलेत मार्केटला, हा मीडिया संपत चाललाय का काय तुझं यावरती काय विश्लेषण तुझं? चाललाय ना आता, काय ऑनलाईन पण पेपर येतात. एक असा आपला काळ होता की लोक त्या दिवशी पेपर आपण बोलतो ना, आजचा पेपर आहे, आजचा पेपर आहे. तारीख आजची आहे. मी तर दुसऱ्याच्या घरी जाऊन मागून आणतो वाचायला. हा तेच म्हणतोय मी. आता बदललाय खरं. आणि काळ बदलला की आजचे पेपर आजच्या दिवशी तुमच्याकडे संध्याकाळी 5-6 वाजता रद्दी करून आलेले आहेत. नवीन कोरे करकरीत कोडे उचललेले पण नाही अजूनपर्यंत. कठीण आहे, काळ बदलत चालला बघा मित्रांनो. चला बघत राहा ब्लॉग, बघूया पुढे काय काय होतंय ते. हाँ आता ई पेपर जमाना है, हाँ ई पेपर का जमाना आ गया. मोबाइल पे पेपर आएंगे, मोबाइल पे इन्फॉर्मेशन आएगी, डेली न्यूज़ देखो, डेली न्यूज़ आता है उसमें मालूम पड़ता है. ये एक मीडिया भी खत्म होने को है आज के दिन में. हा पण काळ आहे लुप्त अभि. हाँ म्हणजे पुढच्या पिढीला काय मिळणार पण नाही पेपरमध्ये काय होती गोष्ट बघायला. हां आपण थोडीशी चहा बनवून घेतलेली आहे. ॲक्च्युली वातावरण अजून गरम आहे, थंड तर आहे नाही. हाँ लेमन टी, ये हाँ लेमन टी आहे, ये भी बात सही आहे. लेमन टी बनवून थोडीशी घेतलेली आहे छोटूकडून. वातावरण गरमच आहे पण म्हटलं थोडंफार त्याला लेमन टी आहे. तू घेतली का नाही लेमन टी, घेतली का? घे ये इकडे जरा इकडे कम हिअर. बघा लेमन टी सनी, असा हा कारभार आहे लेमन टीचा. थांबा तुम्हाला दाखवतो. हां ते तुम्हाला शांतता आहे, मस्त वारा सुटलेला आहे हळूहळू. आणि आज आणि थोडंसं वातावरण गरम पण नाही ना रे, जरा बऱ्यापैकी आहे जरा वातावरण. आज एवढं गरमी पण नाही आहे, तर शांत वातावरण आहे. थोडीफार मस्तपैकी हे घेतलेलं आहे. सिलेंडरचा तुटवडा आहे, सिलेंडर मिळत नाही आहे. उद्या परवा काय होईल याची कल्पना नाही आहे. पण ठीक आहे, जे काय होईल ते सर्वांचं सारखंच होईल. बघू काय करायचं ते. कोविडमध्ये एवढी मोठा प्रॉब्लेम झालेला, आता कोविड नंतर हा एक मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. बघूया काय होतं ते. जोपर्यंत होईल तोपर्यंत प्रयत्न करायचा खेचायचा आपण. अच्छा है बोलना ही पड़ेगा, बनाया तो ऐसे बोल सकते नहीं खराब है करके. पण चांगले आहे मित्रांनो, खरोखर चांगले आहे. अजिबात लोड नाही, एकदम मस्त आणि मस्त बनवले एकदम शांत, चांगलं वाटतं जरा पियाला. चलो ठीक आहे, बढिया. गरम यातून साखर टाकली ना तरी अजून चांगलं वाटेल. ठीक आहे, त्यातल्या यात छान आहे. बघत राहा ब्लॉग बघत राहा. चला मित्रांनो, आज पुन्हा आपण आलेलो आहे शोरमासाठी. त्या दिवशी आपण शोरमासाठी आलेलो, त्या दिवशी आपण टाकलेलं, आज पुन्हा आपण टाकूया. आणि इथली टेस्ट फार चांगली असते शोरमाची. स्टेशन समोरच आहे, अतिशय उत्तम शोरमा बनवतात. बाकी यांच्याकडे दुसरे पण आयटम बरेचसे असतात, पण माझ्या मुलांना इथलं शोरमा नेहमी आवडतं आणि खूप चांगली टेस्ट असते. हा भाऊ आपला खूप चांगला बनवतो दरवेळेला. त्याला बघायची ट्रिक आणि टेक्निक बघा कशी आहे ती चिकन कट करण्याची. आणि व्यवस्थित एकदम चिकन प्रॉपर शिजवून तो घेतो, त्यामुळे तेही काही इश्यू नाही. त्यामुळे दरवेळेला जेव्हा लागतो तेव्हा मी इकडे येतो शोरमा घेण्यासाठी. आणि फार उत्तम असा शोरमा बनवतो प्रत्येक वेळेला. हे बघा हा आहे याची टेक्निक आहे मित्रांनो, कटिंग करण्याची. मित्रांनो ही पॅकिंगची टेक्निक बघा कशी आहे. पॅक कसा करतो बघा. हे तर साईजसाठी आहे, खास ड्राय आहे बघा. असं डायरेक्ट रोटी टाकून डायरेक्ट फोल्डिंग झालं पॅक वरतून. फार सुंदर टेक्निक आहे यांची. तर मित्रांनो नक्की या इकडे, तुम्ही कधी आलात तर ह्या भाऊकडे नक्की तुम्ही खायला या, तुम्हाला फार आवडेल. तेव्हा स्टेशनच्या बरोबर इथे समोर स्टेशन आहे ह्या साईडला इकडे, आणि त्याच्याबरोबर इकडेच आहे. नाव बघा काय, 13 कर म्हणून नाव आहे. तिकडे नक्की तुम्ही या, तुम्हाला नक्की आवडेल. आजचा ब्लॉग आपण इथेच बंद करतोय. झाले संपूर्ण पॅकअप. चलो सब लोग बाय बाय करो. बाय 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 बाय. चलो बाय बाय.